गंगाझरी ग्रामपंचायतीवरील आरोपांना प्रशासन सोनू घटे यांचा पुराव्यानिशी प्रत्युत्तर. राजकीय हेतूने बदनामीचा कट असल्याचा आरोप. गोंदिया तालुक्यातील स्मार्ट ग्रामपंचायत गंगाझरी येथे 25 मे 2026 रोजी काही व्यक्तींनी पत्रकार परिषद घेऊन ग्रामपंचायतीचे प्रशासक तथा माजी सरपंच सोनू विनायक घटे आणि ग्रामपंचायत अधिकारी DK महाकाळकर यांच्यावर विविध आर्थिक गैरव्यवहार व भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. या आरोपांवर आता प्रशासन सोनू घटे यांनी सविस्तर खुलासा करत सर्व आरोपांना निराधार, दिशाभूल करणारे आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले आहे. आता मी सर्व आपण पाहतच आहात की त्यांनी जे आरोप माझ्यावर लावलेले आहेत ते सर्व खोटे आहेत आणि माजी ग्रामपंचायत सदस्य रामसिंग पंधरे, हेमंत बघेले, निलकंठ गायदेने आणि छगन लिल्लारे आणि अन्य काय नेमके आरोप आहेत त्यांनी आपल्यावर आरोप लावले 3 करोडचे, कोणी म्हणते 1 करोड, कोणी म्हणते 70 ते 80 लाख, परंतु हे सर्व आपल्याला बदनाम करून राजकीय फायदा उचलण्याचा हेतू आहे. पत्रकार परिषद करण्यात आलेल्या आरोपांमध्ये मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा उल्लेख करण्यात आला होता. मात्र तक्रारदारांची वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रकमा सांगितल्याचे त्यांच्या आरोपांतील विसंगती उघड झाल्याचा दावा घटे यांनी केला आहे. लेखी तक्रारीत 3 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची नमूद करण्यात आली, तर काहींनी 1 कोटी रुपये आणि इतरांनी 70 ते 80 लाख रुपयांचा गैरव्यवहाराचा आरोप केल्याने ग्रामसंस्थांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाल्याचे त्यांनी सांगितले. ई निविदा आणि साहित्य खरेदी प्रक्रियेबाबत खुलासा करण्यात आला. मी FIR दायर केला त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 353(1), 353(2) अंतर्गत आणि मानहानीच्या दावा कोर्टाच्या माध्यमातून त्यांच्यावर मी टाकलेला आहे. 1 करोड. किती लोकांवर केलेले आहे? आम्ही सर्व जे अर्जदार आहेत, ज्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये माझ्यावर आरोप लावलेले आहेत सर्वांना. शासनाच्या नियमानुसार ई निविदा, दरपत्रक अथवा GEM पोर्टलद्वारे खरेदी करण्याची तरतूद असून सर्व खरेदी नियमानुसार करण्याचे असल्याचे स्पष्ट करण्यात आले. UK इलेक्ट्रिकलच्या नावाचे विविध तारखांना ई निविदा प्रक्रिया राबवण्यात असल्याचे कागदोपत्री पुरावे उपलब्ध असल्याचेही सांगण्यात आले. आदिवासी सांस्कृतिक भवनाचा बांधकाम संदर्भात यापूर्वी प्राथमिक चौकशी झालेली असून संबंधित कामासाठी प्राप्त निधी व देयकांची सर्व नोंद ग्रामपंचायतीकडे उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. तसेच मूळ कागदपत्रांची मागणी जिल्हा परिषदकडे करण्यात असल्याची माहिती देण्यात आली. ग्रामपंचायत इमारत दुरुस्तीचे काम मासिक सभेतील सर्वानुमते मंजूर ठरवल्यानंतरच करण्यात आले असून त्यासाठी आवश्यक प्रशासकीय आणि आर्थिक प्रक्रिया पूर्ण करण्यात असल्याचा दावा त्यांनी केली. त्याचप्रमाणे वृक्षारोपण व ट्री गार्ड खरेदीबाबतही सर्व खर्च शासनाच्या विविध योजनांतर्गत नियमानुसार झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. एक पेड माके नाम अभियानांतर्गत 1200 झाडांची लागवड करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. शासकीय जागा विक्री केल्याच्या आरोपांनीही घटे यांनी फेटाळून लावले. भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणे, ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढवणे, अतिक्रमण रोखणे आणि स्थानिक रोजगार निर्मिती करणे या उद्देशाने शासनाच्या धोरणानुसार कार्यवाही करण्यात असल्याचे त्यांनी नमूद केले. यासाठी ग्रामसभा आणि मासिक सभेची मंजुरी घेण्याचेही त्यांनी सांगितले. ग्रामपंचायत अधिकारी DK महाकाळकर यांच्यावर लावण्यात आलेले भ्रष्टाचाराचे आरोपही पूर्णपणे खोटे असल्याचा दावा करण्यात आला. त्यांनी आर्थिक अधिकार ग्रामपंचायतीचा ठरावाद्वारे देण्यात आले असून त्यांच्या विरोधातील आरोपांना कोणताही वस्तुनिष्ठ आधार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. यावेळी घटे यांनी आरोप करणाऱ्या काही व्यक्तींवरही गंभीर आरोप केले. काही तक्रारदारांनी शासकीय जागावर अतिक्रमण, अवैध बांधकामे, शासकीय जमिनीवरील बेकायदेशीर वापर आणि ग्रामपंचायतीवर दबाव टाकण्याचे प्रयत्न केल्याचा दावा करण्यात आला. ग्रामपंचायतीने कोणत्याही प्रकारचा दबावाला बळी न पडता नियमाबद्ध कामांना मंजुरी दिली नसल्यामुळेच सूटबुद्धीहीन आरोप करण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले. ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासघात घेतले जात नसल्याचा आरोपही फेटाळण्यात आले. सर्व बैठकीची उपस्थित रजिस्टर, स्वाक्षर आणि GPS छायाचित्र उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. मागील 5 वर्षात ग्रामपंचायत मार्फत अनेक विकास कामे पूर्ण करण्यात आले असून कार्यकाळ संपल्यावर अचानक करण्यात आलेले आरोप हे आगामी ग्रामपंचायत निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच केल्याचा आरोप घटे यांनी केला. पुढचा पाऊल माझा हाच आहे की त्यांनी जो मीडियाच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून मला बदनाम करण्याचा जो प्रयत्न केला, त्यांना कशा प्रकारे म्हणजे पर्दाफाश करता येईल त्यांच्या झूटचा, त्यांनी जो खोटे आरोप माझ्यावर लावला, त्यांचा फक्त एकमात्र उद्देश आहे, येणाऱ्या निवडणुकात ग्रामपंचायत, आपल्या ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचित जाती महिला प्रवर्गाकरता राखीव आहे. मी अनुसूचित जाती अंतर्गतमध्ये येतो आणि उमेदवार म्हणून आमच्या कुटुंबातील, माझ्या घरातील कोणी व्यक्ती राहील, पण कसा बदनाम करता येईल हा त्यांचा मेन उद्देश आहे.
ग्रामपंचायतीची प्रतिमा मलिन करण्यासाठी काही व्यक्तींनी सनगमताने हे षडयंत्र असल्याचा आरोप करत संबंधिताविरुद्ध गंगाझरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून मानहानीची दाबीही न्यायालयात दाखल करण्यात असल्याची माहिती प्रशासक सोनू विनायक घट यांनी दिली. ग्रामपंचायतीचा विकास कामामध्ये पारदर्शकता ठेवून शासनाचा नियमानुसार काम करण्यात आले आहे. जनतेचे अफवांवर विश्वास न ठेवता वस्तुस्थिती जाणून घ्यावी असेही आवाहनही त्यांनी यावेळी केले.